Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द apomixis and polyembryony. Finally our this chapter last topic. शेवटी आपण एक काय म्हणतात एक अशा बलाढ्य असा टॉपिक होता त्याच्या एंडला आलेला आहे. आय होप की सगळे लेक्चर्स तुम्हाला समजले असतील. ओके, सगळ्या गोष्टी शेवटी बोलूयाच आपण. नाव पहिल्यांदा आपण थोडंसं टॉपिक बघूया, देन वी विल डिस्कस द नेक्स्ट थिंग्स. ओके, apomixis and polyembryony. Apomixis म्हणजे although seeds just 1 minute. Although seeds in general are product of fertilization. Okay, seeds जे असतात ना product of fertilization. A few flowering plants such as some species Asteraceae and grasses have evolved a special mechanism to produce seed without fertilization. Yes, seed without fertilization. Okay, seed without fertilization, that is called as apomixis. Okay. Okay, apomixis चे examples काय आहेत? Examples, that is Asteraceae, Astracea, Asteraceae आणि ग्रास. Asteraceae आणि ग्रास म्हणजे फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड पार्थिनोकार्पिक फ्रूट आणि सीड विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड apomixis. Okay, thus apomixis is a asexual reproduction. Okay, apomixis बद्दल थोडीशी डिटेल्स काय काय दिले ते बघूया आता. asexual reproduction आहे. ओके, asexual reproduction that mimics the sexual reproduction that mimicked sexual reproduction. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन सारखं मिमिक्री करते. ओके, पर त्यानंतर देर आर सेव्हरल वेज ऑफ डेव्हलपमेंट apomictic seeds. Okay, apomictic seeds in some species the diploid egg cell is formed without reduction division and develop into the embryo without fertilization. More often mean citrus and mango. Citrus and mango मध्ये काय होतं आहे, varieties, some of the new cellular cells undergoing embryo sac start dividing, protrude into the embryo sac and develop into the embryos. In such species, ovule contains many embryos. Occurrence of more than one embryo in seed is called polyembryo. Okay, polyembryo काय? Polyembryo म्हणजे काय? More than one embryo in a seed. More than one embryo in a seed. Okay, more than one embryo in a seed is referred to as polyembryony. Okay, that's all. And the hybrid varieties of several of our food and vegetable crop are being extensively cultivated. Cultivation of hybrid tremendously increased productivity. Yes, productivity वगैरे increase करते है पर cultivated. One of the problem of hybrid is that hybrid seeds have to be produced every year. म्हणजे hybrid seeds जे आहेत ना दरवर्षी म्हणजे प्रोड्यूस करावं लागतात. ओके, इफ द सीड्स कलेक्टेड फ्रॉम hybrids are sown, the plant's progeny will segregate and do not maintain hybrid character. म्हणजे सपोज आपण काय म्हणतात हायब्रिड सीड्स जे एकदा का तयार केले तर पुढच्या वर्षी परत ते कंटिन्युअसली त्यात हे राहत नाहीत. मग नेक्स्ट इयरला परत ते हायश नॉर्मल होतात, परत हायब्रिड करावं लागतात. म्हणजे द प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड इज कॉस्टली अँड हेन्स कॉस्ट ऑफ हायब्रिड सीड्स टू एक्सपेन्सिव्ह. म्हणजे फार्मर्ससाठी वगैरे हे जास्त एक्सपेन्सिव्ह होते. इफ दिस हायब्रिड सीड्स मेड ॲपोमिक्ट्स, ओके, देर इज नो सेग्रेशन ऑफ द कॅरेक्टर इन द प्रोजेनी. म्हणजे ॲपोमिक्सिसचा फायदा आहे की जर हेच सीड जर ॲपोमिक्ट केले देन देर इज नो सेग्रेशन ऑफ म्हणजे कॅरेक्टर सेग्रेशनच होणार नाही आणि हायब्रिड प्रोजेनी. देन फार्मर्स कॅन कीप युजिंग
रेज न्यू इयर क्रॉप आफ्टर, म्हणजे दरवर्षी हे करायची गरज लागणार नाही. ओके, ही डज नॉट हॅव टू बाय हायब्रिड सीड्स एव्हरी इयर, म्हणजे त्याला दरवर्षी हायब्रिड सीड्स बाय करायची गरज लागणार नाही. बिकॉज ऑफ दिस इम्पॉर्टन्स ऑफ ॲपोमिक्सिस इन हायब्रिड सीड इंडस्ट्री, ॲक्टिव्ह रिसर्च इज गोइंग ऑन इन मेनी लॅबोरेटरीज अराउंड द वर्ल्ड टू अंडरस्टँड द genetics of apomixis and transport apomixis into the hybrid varieties. ओके, म्हणजे इथं काय सांगितलं माहिती आहे का ॲक्च्युली शेवटला, जे आपण जे फार्मर जे दरवर्षी हायब्रिड सीड घेतात म्हणजे सगळ्यांचे फार्मर जे कोणते जे फार्मर असतात ते हायब्रिड सीड घेतात. परत न्यू इयरला काय होते, न्यू इयरला इथे अगेन त्यांच्यातले म्हणजे कॅरेक्टर जे असतात ना, कॅरेक्टर लॉस होतात. मग कॅरेक्टर लॉस झाले की परत नवीन इयरला परत सेकंड इयर, म्हणजे एकदा का सो झाले परत एकदा ते आले परत ते कॅरेक्टर लॉस झाले असतात, परत हायब्रिड सीड घ्यावे लागतात, परत सो करायचे, परत त्यातले कॅरेक्टर लॉस होतात. म्हणजे हे दरवर्षी होते. पण हे फार्मरला मग दरवर्षी हायब्रिड सीड घेणं परवडत नाही ना, एक्सपेन्सिव्ह होते. पण तेच जर ॲपोमिक्सिस जर केलं म्हणजे ॲपोमिक्स जर केलं देन त्याला काय म्हणतात त्यातनं कॅरेक्टर सेग्रिगेट होणार नाही, मग त्याला दरवर्षी अशी हायब्रिड सीड घ्यायची गरज लागणार नाही, मग ते फार्मरसाठी थोडंसं युजफुल होईल, हेच इथं सांगितलेलं आहे. ओके, पहिलं काय फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन इज पार्थिनोकार्पिक फ्रूट, आणि सीड विदाउट फर्टिलायझेशन इज द ॲपोमिक्सिस, आणि ॲस्ट्रेशिया आणि ग्रासेस. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट मिमिक्स दिस सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कशाला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट मिमिक्स सेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज ॲपोमिक्सिस. ओके, हे बाकी जस्ट एकदा रीड करून घ्या. आणि मोर दॅन वन एम्ब्रायो इन सीड दॅट इज कॉल्ड एज पॉली एम्ब्रायोनी. पॉली दॅट इज मोर दॅन वन. ओके, आणि एम्ब्रायो दॅट्स ऑल, खतम. अँड आवर टॉपिक इज ओव्हर हिअर. थँक यू. Okay, thank you so much. And our हा एक मोस्ट म्हणजे अरे यार थँक्यू व्यवस्थित नाही लिहिलं यार. थँक्यू मतलब एक टॉपिक संपला आहे आपला, THANK. थँक्यू. थँक्यू. ओके, अँड आपला एक असा एक मोठासा हा टॉपिक इथं संपलेला आहे, म्हणजे आपण समजून घेतलेला आहे. जरी तुमचे काही ह्या टॉपिकमधले डाऊट्स वगैरे काय राहिले असतील किंवा कोणता टॉपिक जरी समजलेला नसेल, कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आय विल डेफिनेटली, जरी तुम्हाला जर जास्ती कॉमेंट त्या टॉपिकवरतीच राहिला देन मी स्पेशली त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ परत शूट करेन आणि अपलोड करेन. सो प्लीज तुम्हाला जर काय डाऊट वगैरे असतील तर डेफिनेटली कळवा, कारण हा टॉपिक एकदम सगळ्यात मोठा आहे आणि हा इम्पॉर्टंट देखील आहे. यातून बरेच खूप सारे क्वेश्चन येतात. ओके, आय होप की आपल्या म्हणजे एवढा मला माहीत नाही किती लेक्चर झाले, एवढ्या लेक्चर्सनंतर आपला टॉपिक इथं संपलेला आहे आणि समजला देखील असेल, मी अशी आशा करतो. ओके, आणि एखाद दोन लेक्चर बघून असं जज करू नका, म्हणजे एखाद लेक्चर बघितलं आणि नाही काय समजतच नाही, भैया नीट शिकवतच नाही, असं शिकवायला पाहिजे तसं प्लीज एखादा व्हिडिओ बघून असं जज करू नका. थोडंसं प्लेलिस्टमध्ये जावा, म्हणजे त्यातले एखाद 2-4 व्हिडिओ बघा, त्यानंतर मग मला सांगा की नाही समजलं तर ठीक आहे. एखादं तुम्ही डायरेक्ट आला एकच टॉपिक बघितला आहे, ते पण डायरेक्ट असं काहीतरी एकदम म्हणजे काय म्हणतात हे व्हिडिओ बघितला असेल, काय म्हणतात थेरॉटिकल चॅप्टर बघितला, तर थेरॉटिकल चॅप्टरमध्ये मी तर काय सांगणार ना, ऑब्व्हियसली तुम्ही येणार डायरेक्ट एका व्हिडिओमध्ये येऊन नाही ना समजू शकत, त्यावरून तुम्ही डायरेक्ट पूर्ण हे जसं डिसाईड करू नाही फरक पडत एवढं जास्ती असल्या गोष्टीचा, पण सांगतोय जस्ट की फॉर युअर बेनिफिट. ओके, थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि हा आपला 12th मधला पहिला चॅप्टर सक्सेसफुली आपण कंप्लीट केलेला आहे. ओके, नाव नेक्स्ट चॅप्टर इज द ह्युमन रिप्रोडक्शन, विच इज एव्हरीवन्स फेवरेट. ओके, वी विल स्टार्ट फ्रॉम टुमारो. ओके, thank you so much.